महाराज, हे केवळ देह नव्हते, हे शुद्ध ब्रह्म होते। ते परमहंस संन्यासी होते, ज्यांना ब्रह्माचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, जिथे जीव आणि शिव यांचे मिलन झाले होते। अशा जीवनमुक्तांना देहाचे भानच उरत नाही, मग देह झाकण्याची चिंता तरी कशी असेल। म्हणूनच महाराज बहुतेक वेळा दिगंबर अवस्थेतच असत, नग्न राहतात। अशा आरोपाखाली जेव्हा जठार साहेबांनी विचारणा केली, तेव्हा महाराज शांतपणे म्हणाले, तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक। महाराजांना कपड्याचे आकर्षण कधीच नव्हते। कोणी शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवली, नसेल तर क्षणात फेकून दिली। पादुका, पादत्राणे या गोष्टी महाराजांनी कधीच वापरल्या नाहीत। तरीही भक्त श्रद्धेने पादुका आणत, महाराजांच्या चरणांना लावून घरी त्यांची स्थापना करत। चिलीम, महाराजांना तिचीही फारशी सवय नव्हती, ते क्वचितच चिलीम ओढत। पण आज त्यांच्या फोटोमध्ये, मूर्तीमध्ये हातात चिलीम आणि चेहऱ्यावर निर्विकार शांतता, याच चिलीमीवरून आजही महाराज ओळखले जातात। ते देहात होते, पण देहाच्या पलीकडे होते। श्री गजानन महाराज, शुद्ध ब्रह्म, अनंत सत्य।